आपण डिसिप्लिन म्हणून ओळखतो। हा शब्द असा आहे की तो लहानांना पण आवडत नाही आणि मोठ्यांना पण आवडत। डिसिप्लिन है ना, शाळेतला विद्यार्थी असो, कॉलेजमधला विद्यार्थी असो, कॉर्पोरेट मध्ये काम करणारे तरुण असो, प्रौढ असो किंवा मंडळीतले विश्वासणारे असो, कोणाला शिस्त हा शब्द आवडत नाही। परंतु असं म्हणतात प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, है ना। म्हणजे काय, एखादा रोग बरा करण्यापेक्षा तो होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे। त्या उद्देशाने देवाच्या वचनांमध्ये ही व्यवस्था देऊन ठेवली आहे की मंडळीच्या पुढाऱ्यांनी, मंडळीने विश्वासणाऱ्यांच्या जीवनात काही समस्या गंभीर रूप धारण करू नयेत म्हणून काही उपाययोजना आधीच कराव्यात, है ना। पौलाने मंडळीला वेगवेगळ्या उपमा दिलेल्या आहेत। इफिस्कराचं पत्र 2 अध्यायामध्ये तो म्हणतो मंडळी देवाचं मंदिर आहे। काय आहे? मंडळी देवाचे मंदिर आहे। नंतर तो तिमोथेचे पत्र पहिले त्याच्या 3 अध्यायात 15व्या वचनामध्ये तो म्हणतो की मंडळी देवाचं घर आहे। म्हणजे नुसतं घर म्हणत नाही, नुसतं मंदिर म्हणत नाही, तो म्हणतो देवाचं मंदिर आहे, देवाचं घर आहे। ज्यावेळेस देवाचं घर, देवाचं मंदिर या नात्याने तो मंडळीला संबोधतो, त्याचा अर्थ तो अप्रत्यक्षपणे सांगतो की मंडळी देवाचं वसतिस्थान आहे। काय आहे? देवाचं वसतिस्थान आहे। आणि मग ज्या ठिकाणी देवाची वस्ती आहे ते स्थान पवित्राने भरलेलं आहे, पवित्रता त्या ठिकाणी अपेक्षित आहे। मग मंडळीच्या संबंधात कोणत्या गोष्टी पवित्रतेच्या पौलाला वाटतात किंवा आम्हाला वाटल्या पाहिजे? ज्यावेळेस मी जुन्या कराराचं मंदिर पाहतो, निवास मंडप पाहतो, त्या ठिकाणी मोशेच्या द्वारा एक नियमावली दिली याजकांना की याजकांनी या निवास मंडपाचं पावित्र्य जपायचं। मग ती याजकांची सुरुवात स्वतःपासून होती। त्यांना स्वतः करता अर्पण केली जायची आणि मग सेवेमध्ये आल्यानंतर त्यांचे वेगळ्या प्रकारचे गणवेश होते, कपडे होते आणि मग कशा प्रकारे अर्पण करायचं आहे वेदीवरती, कशा प्रकारे गंगाळामध्ये आपले हात धुवायचे आहेत, कशा प्रकारे मंडळीतील निवास मंडपातील गोष्टींची व्यवस्था ठेवायची आहे। म्हणजे वेदीवरती, सोन्याच्या धूप वेदीवरती भाकरी बदलणे, दीपवृक्षामध्ये तेल टाकणे, वात करणे, या सगळ्या गोष्टी याजकांना बंधनकारक होत्या। म्हणजे निवास मंडपातील सगळी व्यवस्था सुव्यवस्थित ठेवण्यामध्ये एक काय आहे? पवित्रता। म्हणजे याजक जर चुकले ही गोष्ट करण्याकरता तर दंडाला सामोरं जायचं। म्हणजे प्रभूने सांगितलं की तू परमपवित्र स्थानामध्ये वर्षातून एकदा यायचं, मी बोलवेन त्यावेळेस। तो ठरलेला दिवस होता त्यांचा। त्याच्या आधी जर तू आलास, डोकावलंस, तू काय होशील? मरशील। म्हणजे परमेश्वराने, देवाने वारंवार इस्रायल लोकांना देखील त्यांच्या उणिवा दाखवून दिल्या। इस्रायलचे 11 वंश कुठपर्यंत यायचे? वेदीपर्यंत यायचे, पितळेच्या। त्याच्या पुढे गंगाळ आहे, तिथपर्यंत त्यांना यायची परवानगी नव्हती। याजक किंवा लेवी कितीही माझ्या परिचयाचे असले तरी ते त्या व्यक्तीला फक्त वेदीपर्यंतच येऊ द्यायचे, पितळेच्या वेदीपर्यंत। त्याच्या पुढे त्यांना परमिशन नव्हती। ते निर्बंध का होते? देवाने निर्बंध याकरता लावून दिले की तुम्हाला कळावं तुम्ही नेहमी अपूर्ण आहात देवाच्या सान्निध्यामध्ये येणार। जुन्या करारातील नियमशास्त्रातील निर्बंध आम्हाला हे सांगतात की मनुष्य नेहमी अपूर्ण आहे पवित्र देवाच्या सान्निध्यात जाण्याकरता, आणि म्हणून त्याला काहीतरी गोष्टींची गरज लागायची, अर्पण घेऊन जावं लागायचं वेगवेगळ्या प्रकारची। ती सगळ्या निर्बंधांच्या द्वारा इस्रायल राष्ट्राला देवाने सांगितलं तुम्ही माझ्या उपस्थित कधी येऊ शकत। मग इब्रीच्या पत्रामध्ये लेखक लिहितो, पण आता प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारा आम्ही कुठे आलेलो आहोत? सरळ परमपवित्र स्थानामध्ये आलेलो आहोत। वेदीवरचं काम प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण केलं। त्या वेदीवरच्या कार्यावरती विश्वास ठेवल्यामुळे आम्हा परराष्ट्रीयांना परमपवित्र स्थानामध्ये येण्याचा अधिकार मिळाला। इस्रायलच्या अनेक पिढ्या मरण पावल्या वेदीपर्यंत, कोणी पवित्र स्थान पाहिलं।
पण गंगाळाला स्पर्श करू शकला. चला कसा आहे गंगाळ बघूया. इतकं मोठं बंधन त्या ठिकाणी देवाने देऊन ठेवलं. आता देवाच्या मंदिराला, देवाच्या मंडळीला प्रभू देवाचं मंदिर, देवाचं घर म्हणतो, तोच देव आहे ज्याने इस्रायलला निर्बंध लावून दिले, ज्याने इस्रायलला सांगितलं की तुम्ही आपणच माझ्या सान्निध्यात द्या. तोच देव मंडळीच्या पावित्र्याची जबाबदारी सांभाळतो, ती वचनांच्या द्वारा सांभाळतो. जर देवाचं पावित्र्य आम्हाला आमच्या मंडळीमध्ये जतन करायचा, तर प्रभूने सांगितलेल्या नियमांचं पालन मंडळीला करावं लागतं. कारण मंडळी सामूहिकरित्या ख्रिस्ताला जबाबदार आहे. सामूहिकरित्या, आम्ही व्यक्तिगतरित्या जबाबदार आहोत तो भाग वेगळा, परंतु ज्यावेळेस आम्ही मंडळी एक शरीर म्हणून म्हणतो त्यावेळेस आम्ही ख्रिस्ताला जबाबदार आहोत. जर आमच्या आचरणातून पावित्र्याची जी अट आहे ती जर मोडली गेली तर. मंडळीविषयी असं म्हणतो मी की मंडळी ही कृपेने तारण पावलेल्या पापी लोकांनी भरलेली आहे. समजलं? पुन्हा एकदा बोलतो. मंडळी ही कृपेने तारण पावलेल्या पापी लोकांनी भरलेली आहे. आम्ही सगळे पापी आहोत, फक्त आमच्यात फरक आहे, आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्यामुळे आमचं कृपेने तारण झालेलं आहे. पापमय स्वभाव गेला नाही आमचा. ज्यावेळेस संधी मिळते त्यावेळेस डोकं वर काढतो. ही जाणीव कोणाला आहे? पवित्र आत्म्याला, प्रभूला आहे. आणि म्हणून त्याने त्याच्या लोकांच्या द्वारा मंडळीची शिस्त लावून दिलेली आहे. हे जबाबदारीची एक तत्व आहे. मंडळीची शिस्त मंडळीतील पुढाऱ्यांवरती आणि विश्वासांना दिलेलं काय? जबाबदारीचं तत्व. ही जाणीव करून देते, मला आठवण करून देते की मी चुका करणारा आहे, मी चुकीचं वागणारा आहे, किंवा आमच्या मंडळीतील सदस्य चुकीचे वागू शकतात. आणि म्हणून त्यांच्या ह्या वागण्याच्या द्वारा आणखीन गंभीर काही होण्यापेक्षा किंवा होण्यापूर्वी त्या गोष्टींना पायबंद घालण्याकरता शिस्तीचा मुद्दा आम्हाला दिलेला आहे. तर पहिली गोष्ट, ही जबाबदारी स्थानिक मंडळीवरती सोपवलेली आहे, म्हणजे पुढाऱ्यांवरती सोपवलेली आहे, जबाबदार बंधुजनांवर सोपवलेली आहे. काय जबाबदारी आहे? की मंडळीचं पावित्र्य विश्वासणाऱ्यांनी जपावं, जतन करावं, वैचारिक दृष्ट्या, सैद्धांतिक दृष्ट्या. आणि म्हणून मंडळीला विश्वासणाऱ्यांच्या जीवनातील समस्या हाताळण्याचा अधिकार दिला आहे. काही लोक म्हणतात की आता मला तो अधिकार नाही, परंतु मंडळीला अधिकार दिलेला आहे. जर एखादी व्यक्ती, एखादी घटना, एखादी कृती मंडळीच्या ऐक्याला, पावित्र्याला तडा देत असेल तर मंडळीला हस्तक्षेप करण्याचा अधिकार. काय म्हटलं मी? एखादी व्यक्ती किंवा व्यक्ती समूह म्हणजे मंडळीतलेच असतील, त्यांच्याकडनं असं काही घडत असेल की ज्याच्याद्वारा मंडळीचं पावित्र्य भंग होत असेल, मंडळीच्या ऐक्याला बाधा येत असेल, समस्या निर्माण होत असेल, तर मंडळीला त्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा दैवी अधिकार प्रभूने दिलेला आहे. आम्ही प्रभू बघून घेईल असं बघून चालू शकत नाही. अनेकदा पुढारी हा मुद्दा निवडतात, जाऊ दे बदल, प्रभू बघून घेतात. मग कशाला आम्हाला पुढारी नेमलं? प्रभूचं बघून घेणार आहे तर कशाला पुढारी नेमलं? कशाला वडील बनवले, कशाला सुवार्थिक पाळक बनवले, कशाला डिकन बनवले, जबाबदार बंधू कशाला बनवले? ज्या वेळेस मंडळांमध्ये समस्या झालेल्या आहेत त्या त्यावेळेस काय झालेलं आहे? प्रभू बघून घे. मंडळीला अधिकार दिलेला आहे त्या व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करण्याचा. मंडळीने त्या प्रकारची पावलं उचलणं आवश्यक आहे की ज्याच्यामुळे त्याचं अनुकरण इतर लोकांनी करू नये. आज मंडळीतल्या पुढाऱ्यांना आव्हान देऊ शकतात लोक, एखादी चुकीची गोष्ट करू. तुम्ही त्या प्रकरणामध्ये काहीच केलं नाही,
तुम्ही त्या प्रकरणामध्ये शांत बसा, माझ्या प्रकरणामध्ये तुम्ही हात नाही घालायचा, असे उद्या विश्वासाने बोलू शकतात. हे होऊ नये आणि ही जी कीड आहे ही सर्वत्र पसरू नये म्हणून मंडळीला आणि पुढाऱ्यांना दैवी अधिकार दिलेला आहे की त्या व्यक्तीच्या जीवनात दैवी हस्तक्षेप करण्याचा. आता ही जबाबदारी आधीपासून काही लोकांनी पूर्ण केली आणि त्यामुळे आता लोक ऐकेनासे झालेले आहेत. जेव्हापासून मंडळ्या स्थापन झाल्या, जेव्हापासून मंडळांची सुरुवात झाली, त्या कालखंडामध्ये ज्यावेळेस मंडळीमध्ये अधिकारी नेमण्यात आले त्यावेळेस त्यांना हे प्रशिक्षण देणं गरजेचं होतं की तुम्हाला हा अधिकार देखील आम्ही दिलेला, तुम्हाला वचन सांगण्याचा अधिकार दिला, तुम्हाला मंडळीत मेज देण्याचा अधिकार दिला, त्याच्या पलीकडे हा अधिकार देखील दिलेला. या अधिकाराचा अवलंब तुम्ही करणं आवश्यक आहे. हे न झाल्यामुळे आजच्या लोकांना धैर्य आलेला. अनेकांना असं वाटतं की मंडळीच्या ठाई हा अधिकारच नाही, या प्रकरणामध्ये मंडळीच्या वडिलांना बोलण्याचा अधिकारच नाही, असं अनेकांचं ठाम मत बनलेलं आहे. परंतु हा मुद्दा, हा धडा आम्हाला सांगतो की प्रभूने हा अधिकार मंडळीच्या लोकांना दिलेला आहे. मंडळीची शिस्त ही एक सुधारण्याची शिस्त आहे. म्हणजे मंडळीचे पुढारी अतिशय ममतेने ही सुधारण्याची शिस्त लावतात, अशा करता की त्याच्याद्वारा त्या व्यक्तीच्या जीवनात चांगलं निर्माण व्हावं, देवाचं गौरव व्हावं आणि तो व्यक्ती वाचला जावा, इतर वाईट परिणाम त्याच्या जीवनातून इतरांवर त्याच्यावरती होऊ. म्हणून शिस्त घेणं आवश्यक आहे. शिस्तीचा जो अधिकार आहे तो पालन करणं आवश्यक. पण हा न केल्यामुळे त्या दोषी व्यक्तीला त्याचं गांभीर्य कळत नाही. आणि जसं एचकेल म्हटला मगाचं वचन आपण वाचलं की त्याचे हात दृढ करतात. म्हणजे मला दिलेला शिस्तेचा अधिकार जर मी मुलाला शिस्त लावली नाही तर मी त्याचं काय करतो, मी त्याच्या चुका करण्याकरता त्याचं मनोबल वाढवतो. एक गोष्ट नेहमी ती सांगितली जाते, एका मुलाला शिक्षा झाली आणि मग छोट्या मोठ्या शिक्षा चुका करत राहिला, छोट्या मोठ्या शिक्षा त्याला झाल्या, तुरुंगवास झाले आणि मग एक दिवस फाशीची शिक्षा सुनावली त्या मुलाला. मग जज साहेबांनी त्याला विचारलं की तुझी शेवटची काही इच्छा आहे का, मला भेटायचं आहे का? तर तो म्हणाला की माझ्या आईला मला भेटायचं आहे. मग त्या पोलिसांनी आणलं आईला आणि मग बोलण्याकरता त्यांना वेळ दिला. मग तो आईला म्हणाला की मला तुझ्या कानात काहीतरी सांगायचं. आईला वाटलं काहीतरी चोरी केलेले पैसे आहे ना, तो सांगत असणार काय, तर मरणार आहे म्हणून ती खूप आनंदाने गेली. आनंदाने गेल्यावरती कानात सांगण्याच्या निमित्ताने त्याने तिचा कान चावून तोडला. पोलिसांनी पकडून त्याला मारला. असं काय केलं बाबा? जज साहेबांनी विचारलं, तुला तर सांगितलेल्या गोष्टीची मी परवानगी दिली. तो मला जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून हिने माझ्या चुकांना पायबंद घातला ना, ही प्रोत्साहन देत गेली. मी पहिलं खडू चोरायचो, पेन्सिल चोरायचो, नंतर शेजाऱ्यांच्या घरातल्या वस्तू चोरायला लागलो, मग जरा मोठ्या चोरी करायला लागलो. हिने कधीच मला मारलं नाही, कधीच मला रागावली नाही, कधीच त्याचे दुष्परिणाम सांगितले नाही. मी तुरुंगात जायला लागलो, आठवड्याकरता, महिन्याकरता, वर्षांकरता. आज जो काही मी फासावरती जात आहे तिची सर्वस्वी जबाबदारी ही आहे. जर त्यावेळेस माझ्या गोष्ट पायबंद घातला असता तर आज एक चांगला नागरिक मी राहिलो असतो या जगात. मी शिस्त त्याकरता आहे की भविष्यात मंडळीचं मोठं नुकसान होऊ नये, भविष्यात विश्वासणाऱ्यांचं मोठं नुकसान होऊ नये म्हणून वेळीच त्यांच्यावरती शिस्त लावणं आवश्यक आहे. ज्यावेळेस सुरुवातीलाच काही गोष्टी दिसतात त्याच वेळेस मंडळीने हस्तक्षेप करून त्या गोष्टीला सावरण्याकरता शिस्त देण्यात आलेली. आता या शिस्तीचं स्वरूप कसं? 12वा अध्याय इब्रिकाचं पत्र, इब्लोकास पत्र 12वा अध्याय बघा. त्या ठिकाणी तो काय म्हणतो इब्रीचा लेखक, 6वं वचन.
कारण ज्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. म्हणजे या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट सांगतं की जसे पालक मुलांना त्यांच्या चारित्र्य घडवण्याकरता शिक्षा करतात, शासन करतात, फटके मारतात, तसा देव देखील शिस्तीच्या या सिद्धांताद्वारा विश्वासाच्या जीवनात काय करत असतो? शिस्त लावत असतो. अनेकदा देव विश्वासांना वेगळ्या प्रकारे शिस्त लावतो. आमच्या जीवनात येणारे प्रतिकूल प्रसंग, येणारी संकट हा शिस्तीचा भाग आहे. म्हणजे शिस्त अपरिहार्य आहे विश्वासांच्या जीवनात. जर देव विश्वासदारांना नीट करण्याकरता, त्यांचं चारित्र्य नीट करण्याकरता शिस्त लावतो, तर नक्कीच मंडळीतील अनेक गोष्टींकरता शिस्त लावण्याकरता तो पुढाऱ्यांना देखील हा अधिकार देतो. आणि म्हणून मंडळीतील पुढाऱ्यांनी शिस्तीचा योग्य वापर करणं आवश्यक आहे. शिस्त ही सूड उगवण्याकरता नाही एकमेकांवर. म्हणजे मला जर अधिकार दिला, मी मंडळीचा पुढारी आहे आणि शिस्त लावण्याकरता एखादी अशी घटना आली तर मी सुडाने पेटणं आवश्यक नाही. चला आता चांगली संधी मिळालेली आहे. मंडळीमध्ये मागच्या कालखंडांमध्ये, मागच्या वर्षांमध्ये जे जे डिसिप्लिनच्या गोष्टी झाल्या त्या सुडाने झाल्या. प्रभूजी दास एक प्रभूकडे गेल्यानंतर एका व्यक्तीने मला म्हटलं की ब्रदर, यांच्यावरती अन्याय झाला. एक मंडळीचे जबाबदार बंधू यांच्यावरती अन्याय झाला. मी म्हणलं बरं, कधी तुम्ही म्हणता ही गोष्ट? माणूस मेल्यावरती. म्हणजे जी काही कारवाई त्यावेळेच्या लोकांनी केली, अधिकार दिला होता, सुडाने पेटून गेली. नुकसान नक्कीच मंडळीचं झालं, नुकसान त्या व्यक्तीचं देखील झालं. प्रभूच्या आत्म्याने पुढाऱ्यांना अधिकार ह्याकरता दिला नाही की दुसऱ्या भावाचा किंवा बहिणीचा सूड तुम्ही उगवावा डिसिप्लिनच्या नावावर. अनेकदा सुडाने पेटून त्यांना शासन केलं जातं. अनेकदा वेळीच शिस्त न लावल्याने मंडळीचं नुकसान होतं. म्हणजे अतिशय टोकाच्या भूमिका अनेकदा विश्वासणारे करतात. म्हणजे योग्य वेळी शिस्त लावणं आवश्यक आहे, ती न लावल्यामुळे नुकसान होतं. शिस्त लावताना सुडाने पेटून नुकसान केलं जातं, शिक्षा दिली जाते. या सगळ्या गोष्टींमुळे प्रभूच्या लोकांचं, प्रभूच्या मंडळीचं नुकसान होतं आणि पवित्र आत्मा दुःखी होतो. मुळात पवित्र आत्म्याने हा दिलेला अधिकार त्याच्या स्वभावाप्रमाणे होणं गरजेचं आहे. पण आम्ही आमच्या दैहिकतेने सूड उगवतो, बंधुजनांवरती, कुटुंबांवरती, सेवकांवरती. पहिल्या काळामध्ये असं व्हायचं की सेवकांवरती कारवाई करायची म्हणजे सेवकांचे सगळे मार्ग बंद केले जायचे. प्रचाराचे, त्यांना देत असणाऱ्या गिफ्टचे. आणि म्हणून सेवक घाबरून राहायचे. अनेक घाबरायचे, माझं कमेंडेशन जाईल का? कमेंडेशन गेल्यावरती माझी सगळी सेवा बंद होईल, मला मंडळीचे गिफ्ट देतात, गिफ्ट बंद होईल. म्हणजे सूड काढला जायचा, सूड उगवला जायचा. तर प्रभूने सुडाकरता मंडळीची शिस्तीची व्यवस्था केलेली. देवाच्या वचनामध्ये काही वचनं आम्हाला शिस्तीचे टप्पे सांगतात. कशा प्रकारे एखाद्या चुकीच्या गोष्टीला शिस्त लावता येते किंवा शिस्त लावली पाहिजे. बघा, मत्तईचा 18वा अध्याय, त्या ठिकाणी प्रभू काय सल्ला देतो. 15व वचन, अपराध करणाऱ्या बरोबर कसे वागा. प्रभू सांगत आहे, तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याच्याकडे जा. तुम्ही दोघे एकांती असताना त्याचा अपराध त्याला दाखव. त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळवलास असे होईल. परंतु त्याने जर न ऐकले तर तू आणखीन एका दोघास आपणाबरोबर घे, अशासाठी की दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द साबित व्हावा. 17, आणि जर त्याने त्यांचे न ऐकले तर मंडळीला कळेल, आणि जर त्याने मंडळीचे हे न ऐकले तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार यांच्याप्रमाणे यांच्यासारखा होतो. 3 स्तर दिलेत त्याने.
पहिले तू एकटा बोलून बघ, नंतर मंडळीतील अजून जबाबदार बंधू घे, नाही तर मग मंडळी बरोबर मंडळीच्या सह त्याला तू सांग. तुझं ऐकलं नाही, नंतर जबाबदार बंधूंचं ऐकलं नाही, नंतर मंडळीचं ऐकलं नाही. मग या 3 स्टेप संयमाने पूर्ण केल्यानंतर तुला कारवाई करण्याचा अधिकार आहे. कारवाई काय? तो भाऊ तुला जकातदाराप्रमाणे. यहुदी लोकांच्या नात्यामध्ये यहुदी लोक जकातदारांबरोबर खात पीत नसत. यहुदी लोक जकातदारांबरोबर उठत बसत नसत, रोटी बेटी व्यवहार करत नसत. प्रभू म्हणतो की तो तुला जकातदारासारखा व्हावा. जर त्याने सुधारण्याचा ऐकलं नाही, तुझं नाही ऐकलं, नंतर जबाबदार बंधूंचं नाही ऐकलं आणि मंडळीचं नाही ऐकलं, म्हणजे सर्व प्रकारचे सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवरचे व्यवहार तू बंद करावेस त्याच्यावर. असं होतं का मंडळीमध्ये? अनेक लोक मंडळीचं न ऐकून मंडळीमध्ये बसलेले आहेत, कामं करत आहेत, कोणाची हिंमत नाही त्यांना बोलायची. तुमच्या ऑर्गनायझेशन फेल पडतात त्याच्या पुढे, म्हणजे कॅम्प घेण्यापुरते ऑर्गनायझेशन राहतात, कोणाची हिंमत नाही करण्याची. किती प्रकरणं आहेत मंडळीमध्ये महाराष्ट्रात, मस्त बसलेले आहेत. सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवरचे व्यवहार बंधू जेव्हा मेंटेन करतात त्या लोकांबरोबर, खाजगी रिलेशन मेंटेन करतात. मंडळी प्रभूचं वचन सांगतच नाही. देवाचं पावित्र्य जर तोडलं वचनाप्रमाणे त्याने, तर कौटुंबिक आणि सामाजिक व्यवहार तू थांबवले पाहिजे त्याच्याबरोबर. नाही ते मंडळीच बघून गेला, आमचे रिलेशन चांगले नाही चालत. मंडळी आणि तुम्ही वेगळे नाही. मंडळीने निर्णय घेतल्यानंतर माझे व्यक्तिगत संबंध बंद झाले जर तो मंडळीशी आज्ञापालन करत नाही. कुठे शिस्तीचा हा मुद्दा दिसतच नाही मंडळी. मग कोणाला चालतो? जो दुबळा आहे, लाचार आहे, ज्याला मागे पुढे कोणी नाही, ज्याचे खायचे वांदे आहेत, अशा लोकांवरती मत 15, 17, 18 चालतो. सगळ्या पुस्तकामध्ये सिद्धांत त्यावेळेस वडिलांना आठवतो. पहिला टप्पा प्रभूने सांगितलेला, कौटुंबिक पातळीवरती त्या भावाबरोबर त्या व्यक्तीबरोबर व्यवहार होणार. दुसरी गोष्ट, पहिले थेसलोनिकराचे पत्र 5वा अध्याय 14 वचन. बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करीतो की अव्यवस्थित लोकांना ताकीद द्या. आमच्या पोलीस खात्यामध्ये एक शब्द होता, रिप्रिमांड. REPRIMAN, रिप्रिमांड. आणि जर तो अंमलदार काही गंभीर गोष्टी करत असेल, व्यसन असेल, त्याला व्यसनामुळे तो ड्युटीवरती येत नसेल, गंभीर ड्युटीच्या वेळेस तो गैरहजर राहत असेल वारंवार, तर मग वरिष्ठ अधिकारी त्यांच्या सर्व्हिस बुकवरती लिहितात, ताकीद दिली लाल अक्षरात. म्हणजे ह्याची ट्रान्सफर झाली, समजा एका ठिकाणाहून दुसऱ्या हेडक्वार्टरला गेला, त्याचा ते अधिकारी ते बघतात, आता कोण आले, सुरजी नामराव ट्रान्सफर होऊन आले, बघू त्यांची सर्व्हिस शीट बघणार, लाल अक्षर काय दिलं, रिप्रिमांड. कशा करता ताकीद दिली तुम्हाला? तिथे खाली लिहिलं असतं, राष्ट्रपती बंदोबस्ताला गैरहजर, वेगवेगळ्या ठिकाणी गैरहजर, दारू पिऊन गैरहजर, महिना 2 महिने गैरहजर. मग तो साहेब अलर्ट होतो की बाबा मागच्या हेडक्वार्टरमध्ये तुला ताकीद दिली या गोष्टीप्रमाणे, या ठिकाणी चालणार नाही, या ठिकाणी तुला गंभीर शिक्षा दिली. म्हणजे जर ती ताकीद ऐकूनही मी सुधारलो नाही तर त्या अधिकाऱ्याला ताकीदच्या वरची शिक्षा देण्याकरता मुभा आहे. तुम्हाला सस्पेंड करू शकतो, माझं इन्क्रिमेंट 2 वर्षाकरता थांबवू शकतो, माझं प्रमोशन थांबवू शकतो, किंवा कळवू शकतो वरिष्ठांना की हा ताकीद देऊन न सुधारणारा मनुष्य, याला काय करा, याचं प्रमोशन थांबवा, याचं इन्क्रिमेंट थांबवा. अधिकार आहे म्हणून त्याला घाबरला जातं. रिप्रिमांड साधी गोष्ट नाही, ताकीद देण्यात आली ही गंभीर गोष्ट मानली जाते. पौल काय म्हणतो या ठिकाणी, अव्यवस्थित
अव्यवस्थित वागणाऱ्या लोकांना काय द्या? ताकीद द्या. दिली की नाही का मंडळीमध्ये कधी ताकीद? अव्यवस्थित लोकांना पारितोषिक दिली जातात, जबाबदाऱ्या दिल्या जातात मंडळीच्या वेळी. कोण म्हणतो अव्यवस्थितपणा दिसला विश्वासनाऱ्यामध्ये? ताकीद द्या. बंधुजनांना, पुढाऱ्यांना सांगितलेलं तुझ्या जीवनामध्ये देवाच्या वचनाच्या शिस्तीच्या विरोधात ही गोष्ट आहे, चालणार नाही. पुढे बघा अजून तिताच्या पत्रात पौल काय म्हणतो. 3रा अध्याय तिताचे पत्र आणि 10वं वचन. तट पाडणाऱ्या माणसाला एकदा दोनदा बोध करून मग त्याला वर्ज कर. तट पाडणाऱ्या माणसाला एकदा दोनदा बोध कर आणि मग काय कर? वर्ज कर, म्हणजे बॉयकॉट कर, बहिष्कृत कर, टाळ द्या असं म्हटलेलं. अजून एक त्याच्यात वचन बघा, 2 थेसलोनिकराचे पत्र 3रा अध्याय 11 वचन. 2 थेसलोनिक 3:11. तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणाने वागणारे असून ते काही एक काम न करिता लुडबुड करितात असे ऐकतो. पुन्हा एकदा अव्यवस्थित शब्द आला या ठिकाणी. पहिल्या आणि 2 थेसलोनिक पत्रामध्ये थेसलोनिका येथील विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये हा स्वभाव होता अव्यवस्थितपणे वागण्याचा. बेशिस्त जीवन होतं त्यांचं. मंडळीत आले तरी त्यांना शिस्तही त्यांच्या अंगात बाणवली नाही. आणि पौल या ठिकाणी म्हणतो की त्यांना काय कर? वर्ज कर. 14 बघा वचन त्याच 2 थेसलोनिक. या पत्रातील आमचे वचन जर कोणी मानित नसेल तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्याला लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरू नका. कोणाविषयी म्हटलंय? मंडळीतल्या बंधूविषयी म्हटलेला. आमचं म्हणणं जर कोणी ऐकत नसेल म्हणजे अव्यवस्थित वागत, त्याला लाज वाटली पाहिजे म्हणून काय करा? त्याची फेलोशिप टाळा, संगत धरू नका.